नमस्कार. वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त हेल्दीवाला आपण घरच्या घरी जॅम बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं जॅम. ते आपण मस्त असं बीटरूटपासून बनवणार आहोत. एक बीट घेतलेला आहे, मस्त मोठ्या साईजचा बीट आहे बघा. आता तो पहिले मी इथे धुवून वगैरे घेतलेला आहे, ऑलरेडी धुवून पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता तो साईडचा एक भाग कट करायचा आहे, म्हणजे जो देठाकडचा असतो ना पूर्ण, तो कट करायचा आहे आणि पूर्ण असा सोलून घ्यायचा आहे. की तुम्ही सुरीनेही सोलू शकता किंवा हे आपलं सोलायचं भांडं किसणीचं असतं ना सोलायचं वगैरे, त्याच्याने सोलू शकता. आणि डायरेक्ट कट केला तर कसं ते सालीसकट आपल्याला नाही वापरायचं आहे. साल त्याची खूप जाड असते, ती त्याच्यात नको असते, म्हणून आपण काढून टाकायची आहे साल पूर्णपणे. आता इथे काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुदा असतो ना तोही आपण थोडासा कट करून घ्यायचा आहे. मस्त असं आपण त्याला आणि वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पीसेसमध्ये कट करायचं आणि वाफवायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कच्चंही यूज करू शकता, पण कच्च्याचं कसं थोडासा उग्रसपणा असतो ना, त्याच्यामुळे आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे सोलून झालेलं आहे. पुढचं पाठचं टोक जर काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रफली चॉप करायचे आहे, मोठं मोठं असं. जास्त बारीक करायचं नाही, कारण का नंतर आपल्याला त्याची प्युरीज बनवायची आहे. त्यासाठी मी थोडे मोठे मोठे पीसेस कट करून घेते, दोन्ही ह्याचे म्हणजे एका ह्याचे पूर्ण बीटाचे. आणि त्याच्यानंतर मी एका भांड्यात घेणार आहे त्याला काढून. आणि मी आता वाफवायला काय अलगसं वापरत नाही आहे किंवा शिजायला टाकत नाही आहे. मी आता कुकर लावतच होती म्हटलं जेवणाचं ना, त्याच्यामुळे म्हटलं भात डाळीचं कुकर लावते, तर त्याच्यामध्येच आपल्याला मस्त असं वाफायला टाकायचं आहे. इथे थोडंसं आता बघा एका भांड्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकायचं आहे. आणि आता आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत. आणि कुकरचं झाकण लावून बाकी 3 शिट्ट्या जशा आपण नॉर्मली काढतो ना, तशा 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घेतलेल्या आहे. बाकी थोडंसंच पाणी आहे, पाणी जास्त नाही आहे. त्याच्यामुळे आपण ते आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळे बीटचे पीसेस घ्यायचे आहेत. नंतर आता जास्त पाणी नाही आहे, म्हणून मी हे पाणीही वापरणार आहे, कारण का खूप जाडसर असं होणार ते, म्हणजे थोडीशी प्युरी आपल्याला प्रॉपर अशी प्युरी पाहिजे ना त्याची, म्हणून थोडंसं मी आता नंतर ते पाणी आहे बीटाचं ते वापरणार आहे. आणि जर तुम्हाला नको असेल, नाही वापरला तरीही चालेल, ते पाणी फेकून द्यायची गरज नाही आहे. आपण पराठे वगैरे बनवतो ना, त्याच्यामध्ये कणकेमध्ये आपण त्याला मिक्स करून घेऊ शकतो. आणि बघा फाईनली प्युरी तयार करून झालेली आहे. मी आता बघा एक मोठ्या बीटापासूनच बनवते, तरीही मस्त छोटासा डब्बा भरेल, जो आपला नॉर्मली आता बघा किसान जॅमचा वगैरे तो 20 रुपयावाला डब्बा वगैरे भेटतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असा आपला हा जॅम तयार होतो. आता मी हा सगळा मिक्सरच्या भांड्यातला झाकणातला वगैरे जो प्युरी आहे बीटरूटची ना, ती काढून घेतलेली आहे एका सॉसपॅनमध्ये. आणि आता तो सॉसपॅन ठेवलेला आहे गॅसवर. आपण गॅसवर मस्त ढवळत राहायचं. इथे इथे थोडंसं आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. त्याच्यामुळे आता इथे ढवळत राहायचं आहे. ढवळून ढवळून थोडीशी उकळी यायला लागली ना, की त्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. यासाठीच म्हटलं आहे मी हेल्दी असा जॅम बनवणं आहे, कारण का इथे आपण साखरेचा वापर करणार नाही आहोत अजिबातच, फक्त गुळाचा वापर करणार आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ते एक छोटा पेला भरून घेतलेला आहे, म्हणजे मी माझ्या आवडीनुसार घेतलेला आहे ना. ह्याचं जास्त गुळ म्हणजे जो गोड असतो ना, खूप असं स्वीट झालेलं नाही आहे, नॉर्मल झालेला आहे. अगदी आपण चपाती किंवा ब्रेडला खाऊ ना नॉर्मली असं आहे. आणि मुलांनाही रोज देऊ अशा पद्धतीचाच झालेला आहे हा जॅम तयार, कारण का जास्त गोडही नाही आहे तो. आणि मस्त असं आता हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे आणि मस्त गूळ वितळायला घ्यायचा आहे. जसं जसं शिजेल ना तसं तसं तो गूळ वितळत जाईल आणि थोडंसं बघा कलरही चेंज होत जातो. हळूहळू त्याचा कलर चेंज होतो. इथे मी थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करूया. आता हे मिश्रण तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जोपर्यंत ते पूर्णपणे घट्ट होत नाही आहे. प्रॉपर आपल्याला घट्ट व्हायला पाहिजे, कारण का जसं आपल्याला जॅमची कन्सिस्टन्सी तुम्हाला माहिती असते कशी असते ना, किती घट्ट असतो तो, खाली पटकन असं पडला जात नाही. त्याच्यामुळे त्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला आणायचं आहे. तोपर्यंत आपण मस्त असं शिजवायचं आहे. आणि कलरही इतका सुंदर येतो ना नंतर मस्त असा. आता बघा इथे किती थोडंसं आटलं गेलेलं आहे, अजूनही मी त्याला शिजवणार आहे, कारण का बघा इथे घट्ट होत आलेलं आहे. अजून थोडंसं त्याला आपण घट्ट करूया. अजून मी 5 ते 7 मिनटं शिजवते आणि नंतर थंड झाल्यावर मी एका डब्यात भरून घेते. आणि बघा छोटा डब्बा मस्त पूर्णपणे भरला गेलेला आहे. आणि आता तुम्हाला आता ब्रेडलाही लावून दाखवते. ब्रेडला लावल्यावर त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि खायला ना
अगदी कोणाला कळणारही नाही की हा बीटपासून बनवलेला आहे. नॉर्मल जॅम जसा असतो किसानचा वगैरे त्याच्याप्रमाणे मिक्स फ्रूट जॅम वगैरे असतात ना, अशा पद्धतीने आपण मिक्स फ्रूट जॅम वगैरे बनवू शकतो. पण त्यांचं जसं ते टेक्स्चर असतं, त्यांची टेस्ट जशी असते ना तशीच टेस्ट लागते. खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मस्त असा हा ब्रेडला जॅम लावून तयार आहे. मस्त ब्रेड जॅम आपण एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीने. कसं वाटलं मग? बघा हा फायनल लुक आहे बघायचा जॅमचा, जो ब्रेडला लावलेला हाही आहे आणि डब्यात भरलेल्याचाही फायनल लुक बघा किती सुंदर वाटतोय. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.